नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पुष्पा कोणासोबत तरी फोनवरती बोलत असते आणि ती त्यांना म्हणत असते की असं आहे का, मी बघते काय करायचं ते, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि स्वतःशीच म्हणते की आत्ता खरी मजा येईल वल्लरीची. तोंडाला काळं फासलं ना. तर यानंतर ती इंदुताईंना घडलेला सर्व प्रकार सांगत असते. हे ऐकून इंदुताई आश्चर्याने म्हणतात की काय सांगते पुष्पा. तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा पुष्पा जाऊन दरवाजा उघडते तर समोर वल्लरी आणि सानिका आलेल्या असतात. आता पुष्पा परत तिचं नाटक सुरू करत वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी बरी आहेस ना बाई तू, मला तर काळजी वाटत होती गं तुझी. आणि विचारायला लागते की अगं कोण बायका होत्या त्या, कशा वागत होत्या त्या तुझ्यासोबत, तो व्हिडिओ बघितला आणि काळजी वाटायला लागली बघ मला. वल्लरी मात्र यावर काहीच उत्तर देत नाही. ती शांतपणे फक्त बघत असते. तेव्हा सानिका म्हणते की काही नाही, त्या बायकांचा काहीतरी गैरसमज झाला होता म्हणूनच त्या आल्या होत्या. यावर आता पुष्पा म्हणते की सानिका बाई लहान आहेस तू, जग दिसतं तसंच नसतं. आणि म्हणते की मला तर वाटतं की मनोज भाऊजींच्या माणसांनीच सगळं घडवून आणले. तेव्हा वल्लरी जरा आश्चर्याने पुष्पाकडे बघायला लागते. तेव्हा पुष्पा पटकन वल्लरीला म्हणते की वल्लरी तू त्यांची केस लढतेस ना, म्हणून मग आपलं असं म्हणताच. आता वल्लरीला मात्र पुष्पावरती थोडासा डाऊट आलेला असतो आणि ती जरा शॉक होऊन पुष्पाकडे बघत असते. आता हे ऐकून सानिका आश्चर्याने म्हणते की काय बोलताय, नवरा आपल्या बायकोसोबत असं कसं काय वागू शकतो. तेव्हा वल्लरी म्हणते की सानिका हे बघ, त्यांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही आहे, मी सांगते ना तुला. तितक्यात आता तिथे मनोज येतो. तेव्हा सानिका मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की यांचा याच्याशी काही संबंध आहे की नाही, आता हे यांना सांगू द्या. आणि ती रागाने म्हणायला लागते की माझा विश्वासच बसत नाही आहे, तुम्ही वल्लरी मॅडमला त्रास देण्यासाठी माणसं पाठवलीत. आमच्या केसमध्ये तुम्ही दोषी आहात की नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण नवरा बायकोसोबत असं कसं वागू शकतो. तेव्हा वल्लरी सानिकाला समजावत म्हणते की सानिका हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू यांच्याशी असं नको बोलूस, ऐक माझं, तुला वाटते तसं काहीच नाही आहे. तेव्हा सानिका वल्लरीला म्हणते की मॅडम तुम्ही यांची बाजू घेताय. अहो आज दिवसभर तुम्हाला किती त्रास सहन करावा लागला आहे, विसरलात का तुम्ही. आता हे सगळं ऐकून मनोज मनातच म्हणतो की वल्लरीला राग यावा, ती माझ्यापासून दूर जावी, म्हणून मी हे सगळे आरोपसुद्धा स्वीकारायला तयार आहे. आणि तो रागानेच आता सानिकाला म्हणतो की दुसरं काय करणार होतो मग मी, आणि त्या बायका काय चुकीचं बोलत होत्या. आता हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि मनोजकडे आश्चर्याने बघायला लागते. तर सानिकासुद्धा मनोजकडे बघत असते की हा असा कसा काय बोलू शकतो. आता पुढे मनोज म्हणतो की ज्या बायकोसाठी मी दिवस रात्र खस्ता खाल्ल्या, तीच बायको माझ्या जीवावर उठली आहे, अशी बायको नकोच आहे मला. यावर सानिका म्हणते की म्हणजे तुम्ही जे केलं याचा पश्चाताप नाहीच आहे तुम्हाला, उलट तुम्ही केलेल्या कृत्याचं समर्थन करताय. यावर मनोज सानिकाला म्हणतो की एक मिनिट, मी जे काही केले ना ते चूक की बरोबर हे मला दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही आहे, असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. आता ही पुष्पा परत तिचं नाटक सुरू करते आणि म्हणते की बाई घरातच नुसतं रणांगण झालंय रोज, शांतता म्हणून नाही आहे जीवाला. आणि ती इंदुताईंना म्हणते की सासूबाई तुमचं डोकं खूप दुखतंय ना, चला मी तुम्हाला तेल लावून देते. यावर इंदुताई म्हणतात की डोक्याचा फार भुगा झाला या सगळ्या गोंधळाने. आता यावर वल्लरी आणि सानिका या दोघींकडे काहीच न बोलता फक्त बघत असतात. आता या दोघीही तिथून निघून जातात. तेव्हा वल्लरी सानिकाला म्हणते की सानिका हे बघ, कधी कधी गोष्टी आपल्याला दिसतात ना तशा नसतात, आणि सकाळपासून जे काही घडतंय ना त्याच्यामध्ये यांचा काहीच हात नाही आहे गं, माझी खात्री आहे. आणि ज्याने कोणी हे केले ना तो आपल्यासमोर नक्कीच येईल, तू नको काळजी करूस. तेव्हा सानिका म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या, मी येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आता इकडे आतमध्ये मनोज खूपच टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेव्हा वल्लरी तिथे येते आणि ती मनोजला म्हणते की आपल्याला जर का खोटं बोलता येत नसेल ना तर खोटं बोलू नये. आज जे काही घडलं ते तुम्ही नाही केलं हे मला चांगलंच माहिती आहे, माझी खात्री आहे. यावर मनोज म्हणतो की कशावरून हे सगळं मी केलं नसेल. तेव्हा वल्लरी म्हणते की मी वकील आहे, कोण खरं बोलतं आहे आणि कोण खोटं बोलतं याची जाण आहे मला, समजते मी. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी खोटं बोलताना 10 वेळा विचार करायचा. खूप साधी गोष्ट आहे हो, जेव्हा तिथे प्रसंग घडत होता तेव्हा सगळ्यात पहिलं तुमचा फोन आला होता काळजीने. तुम्हाला जर का माझी काळजी वाटत नसती तर यावेळेस सगळ्यात पहिला फोन तुमचा आलाच नसता. हे ऐकून मनोजला खूपच वाईट वाटत असतं, पण तो काही न बोलता वल्लरीचं बोलणं फक्त ऐकत असतो. आता वल्लरी मनोजला म्हणते की तुम्ही मला फोन केला तेव्हाच तुमची काळजी माझ्यापर्यंत पोहोचली. आणि ती मनोजला म्हणते की एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की तुम्ही माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवताय. हे ऐकून मनोज थोडासा घाबरतो. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की कारण मी एक फक्त वकील नाही आहे, तर तुमची बायकोसुद्धा आहे, तुमचे डोळे वाचता येतात मला. तेव्हा मनोज वल्लरीकडे बघायला लागतो. तर दुसरीकडे तेजाकडे एक बाई आलेली असते आणि ती तेजाला म्हणते की
तेजस्वी विचारे तुम्हीच का? मिस्टर हर्षितने तुम्हाला भेटायला सांगितलं होतं वेडिंग प्लॅन संदर्भात. तेव्हा तेजा म्हणते की हो हो मीच, या ना आतमध्ये. तेव्हा ती बाई तिची ओळख करून दे सांगते की मी आनंदी, आणि म्हणते की मला ना थोडंसं बाहेर जायचं आहे, सो आपण लवकर कामाचं बोलूया का? तेव्हा तेजा म्हणते की हो माझं प्रेझेंटेशन रेडीच आहे, म्हणजे ते सगळं तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती बाई म्हणते की नवरी मुलगी येणार आहे की तुमच्याशी सगळं बोलायचं आहे. तेव्हा ती बाई थोडीशी शांत बसते आणि म्हणते की अहो मीच नवरी मुलगी आहे, आपण माझ्याच लग्नासंदर्भात बोलणार आहोत. तेव्हा तेजा खूप आश्चर्याने त्या बाईकडे बघायला लागते आणि तिला काही बोलावं काही सुचत नसतं आणि ती अडखळत म्हणायला लागते की सॉरी, आणि म्हणते की मी जरा कन्फ्यूज झाले, आपण सुरू करूया का लगेचच? यावर तेजा आता त्यांना प्रेझेंटेशन दाखवायला लागते. तेव्हा त्या बाईला तेजाचं प्रेझेंटेशन खूप आवडतं आणि ती म्हणते की हे सगळं तू खूप छान प्लॅन केलं आहे आणि मला खूप आवडलं आहे सुद्धा, पण माझी अशी इच्छा आहे की माझं लग्न महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने अगदी साध्या पद्धतीत व्हावं. तेव्हा तेजा थोडीशी टेन्शनमध्ये येते. यावरती बाई विचारते की तू असं काहीतरी प्लॅन करशील का माझ्यासाठी? तेव्हा तेजाला काही सुचत नाही आणि ती म्हणायला लागते की हो करीन ना. आता ती बाई तिथून निघून जाते. तेव्हा तेजा खूपच टेन्शनमध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते की महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने कसं करायचं आहे सगळं, कोणाला विचारू? तर यानंतर आपण पाहतो की मनोज गाडीमधून कुठेतरी चाललेला असतो आणि ड्राईव्ह करत असतानाच त्याला खूप अस्वस्थ फील व्हायला लागतं आणि घामसुद्धा फुटायला लागतो. तो कसाबसा आता गाडी थांबवतो आणि डॉक्टरला फोन करतो आणि म्हणतो की हॅलो डॉक्टर प्लीज मला हेल्प करा. तर यानंतर इकडे कपडे घेऊन आता धनू घरी आलेला असतो. तेव्हा वल्लरी धनूकडे कपडे देते आणि त्याला त्याची हालहवा विचारायला लागते. यानंतर धनू आता जाताना विचारतो की ताई अजून कपडे आहेत का? तेव्हा वल्लरी म्हणते की हो आहेत ना, आणते हा. असं म्हणून वल्लरी आतमध्ये जाऊन कपाटातून कपडे घ्यायला लागते. तर तिला कपड्यांच्या पाठीमागे लपवलेली एक बॅग दिसते. आता वल्लरी ती बॅग उघडून बघणारच तेव्हाच धनू बाहेरून आवाज देतो की ताई कपडे आणताय ना? तेव्हा वल्लरी पटकन ती बॅग तिथेच ठेवून धनूला कपडे द्यायला जाते. तर दुसरीकडे मनोज डॉक्टरकडे आलेला असतो आणि डॉक्टर त्याला आता म्हणतात की मिस्टर मनोज ही बेजबाबदारपणाची हद्द आहे. अहो तुम्हाला तुमच्या आजारपणाबद्दल काही सिरियसनेस नाही आहे का? तेव्हा मनोज म्हणतो की अहो डॉक्टर मी सगळ्या मेडिसिन्स अगदी वेळेत घेतोय तरीसुद्धा इतका त्रास का होतोय मला हेच कळत नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा तुमचा आजार दिवसेंदिवस बळावत जाणार आहे, तसा तुमचा त्रास वाढत जाणार आहे, तुम्हाला लवकरात लवकर ॲडमिट होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला तुमच्या घरच्यांना तुमच्या आजारपणाबद्दल कळवायला सांगितलं होतं. तेव्हा मनोजला आठवायला लागतं की वल्लरी रडत त्याला म्हणत असते की लग्नामध्ये सप्तपदी घेताना 7 वचनं घेतली होती ना आपण एकमेकांसाठी, एकमेकांवरती प्रेम आहे ना आपलं, खरंच खूप त्रास होतोय मला या सगळ्याचं, मी नाही राहू शकत आहे तुमच्याशिवाय. आणि तिने कशी सर्वांसमोर ती डिवोर्स नोटीस फाडलेली असते. आता हे सगळं मनोजला आठवत असतं आणि त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो डॉक्टरला म्हणायला लागतो की डॉक्टर मी नाही सांगू शकत हे घरी, काय आहे माझ्या आजारपणाबद्दल जर माझ्या बायकोला कळलं ना तर तिची काय अवस्था होईल याचा साधा विचारही करू नाही शकत हो मी. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो पण ही गोष्ट तुम्ही त्यांच्यापासून जास्त दिवस नाही लपवून ठेवू शकत. तेव्हा मनोज म्हणायला लागतो की नाही डॉक्टर थोडेच दिवस फक्त, त्याचं काय आहे वल्लरी माझ्या विरोधात खटला लढते, मला एकदा शिक्षा झाली की तुरुंगात गेलो की तिला काही कळण्याचा प्रश्नच येत नाही ना, आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करतो की तोपर्यंत तिला माझ्या आजारपणाबद्दल काहीच कळू नये. असं म्हणून तो खूप इमोशनल होतो. तर इकडे वल्लरी घरी तिच्या काहीतरी काम करत असते. तेव्हा तिचं परत लक्ष त्या बॅगेकडे जातं. तेव्हा वल्लरी ती बॅग हातात घेत म्हणते की ही बॅग कसली आहे, मगाशीसुद्धा चेक करायला राहिलं. असं म्हणून ती बॅग उघडून बघायला लागते. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोळ्या आणि औषधं असतात. तेव्हा वल्लरी त्या गोळ्या बघून म्हणायला लागते की इतक्या कोणाच्या औषधं गोळ्या आहेत, या घरात औषधं कोण घेतं आहे? आता त्या बॅगेमध्ये काही रिपोर्ट्ससुद्धा असतात. तेव्हा वल्लरी आता ती रिपोर्ट्ससुद्धा बघायला लागते. तर त्यावर मनोजचं नाव लिहिलेलं असतं. आता मनोजचं नाव बघून वल्लरी खूप शॉक होते आणि म्हणते की मनोज भांबरे, आणि ती जरा घाबरते सुद्धा आणि म्हणते की यांचे कसले रिपोर्ट्स आहेत. आता वल्लरी ते रिपोर्ट्स वाचायला लागते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला समजतं की मनोजला 3rd स्टेजचा लिव्हर कॅन्सर आहे. तेव्हा तिला काहीच सुचत नाही आणि ती तिथेच खाली बसते आणि खूप रडायला लागते आणि म्हणते की यांनी मला काहीच कसं सांगितलं नाही. आणि तिच्या लक्षात येतं की मनोज यासाठीच डिवोर्स देण्याच्या पाठी लागलेला आहे आणि कॅन्सर हेच त्याचं कारण आहे. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज रडत वल्लरीला म्हणत असतो की मला जेव्हा या आजारपणाबद्दल कळलं ना तेव्हा हे स्वीकारायलाच मला खूप दिवस गेले.
की मला कुठला तरी असला आजार झाला आहे. मला असं वाटलं की उपचार घेऊन बरं वाटेल मला, पण उपचार सुरू केल्यावर मला कळलं की माझ्याकडे खूप कमी दिवस उरलेत. हे सगळं ऐकून वल्लरी खूप रडायला लागते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. तर मनोज आता वल्लरीला म्हणतो की त्यामुळेच मी मौसमी केमिकलची डील साईन केली आणि आजपर्यंत मी जे काम केलं नाही ना ते मला सगळं करावं लागलं. आणि म्हणतो की तुला आता माझ्या आजारपणाबद्दल सत्य कळलंच आहे, तर मला उरलेले जे काही दिवस आहेत ते तुझ्यासोबत आनंदाने घालवायचे आहेत, असं म्हणून मनोज खूप रडायला लागतो. तर हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती मनोजकडे फक्त बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.